मी सध्या राष्ट्रवादीतच आहे, पण पक्षानं मला काम करू दिलं नाही आणि अन्याय केला तर वेगळा विचार करावा लागेल, असं पुण्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी म्हटलंय. पुण्यात भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले भाजपच्या तिकिटावर विजयी झालेत. अनिल भोसले यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट मिळाल्यानं अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे एक अनोखा योगायोग समोर आला. भोसले कुटुंबियांच्या 4 पिढ्या गेली 100 वर्ष पुणे महापालिकेचं प्रतिनिधित्व करतात. अनिल भोसले यांचे पणजोबा विष्णुपंत भोसले, त्यानंतर जगन्नाथ भोसले, तसंच अनिल भोसले यांच्या वडिलांनी सुद्धा पालिकेत प्रतिनिधित्व केलं होतं. 1952 पासून स्वतः अनिल भोसले महापालिकेत सातत्यानं निवडून येत आहेत. आता रेश्मा वहिनींच्या पाठोपाठ तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं? मी तर अजून राष्ट्रवादी पक्षातच आहे. राष्ट्रवादीने जर मला संधी दिली कामाची, जर दुर्लक्ष केलं तर मी त्या पद्धतीने मला निर्णय काहीतरी घ्यायला लागणार आहे. नाही, एकतर भाजप पक्षाने पण ठरवावं त्यांना काय करायचंय, पण चांगल्या व्यक्तींकडेही त्यांनी लक्ष द्यावं. त्याचबरोबर आतापर्यंत जो संघर्षातनं आम्ही आलो, आज वॉर्ड ऑफिसला सुद्धा जेव्हा माझं फॉर्म वैध ठरवायला गेले तेव्हा ते सगळे माझ्या विरोधात गेले. आज मी तिथे एकटीच होते, पण तिथनं एवढ्या संघर्षातनंही लोकांनी मला निवडून दिलं. त्याचाही लोकांनी भाजप पक्षाने विचार करावा.